नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. एक घटनाक्रम मुद्दाम सांगायचा आहे. मसूद अझहर नावाचा एक अतिरेकी भारत सरकारने, भारतीय लष्कराने 1994 साली काँग्रेसचं सरकार असताना हा अटक केली होती काश्मीरमध्ये आणि तो तुरुंगात होता. 1999 साली, अगदी तारीख सांगायची तर 31 डिसेंबर 1999 साली, म्हणजे 21व्या शतकात प्रवेश करत असतानाच्या दिवशी 31 डिसेंबर 1999ला भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना IC-814 नावाचं एक विमान अपहरण झालं, हायजॅक झालं आणि मसूद अझहर याला आणि त्याच्याबरोबर आणखीन 3 अतिरेक्यांना भारत सरकारने, वाजपेयी सरकारने सोडलं. आणि नुसतं सोडलं नाही तर विमानाने या मसूद अझहरला घेऊन त्यावेळचे भारताचे परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग हे स्वतः त्या 4 अतिरेक्यांना घेऊन कंदाहारला गेले, अफगाणिस्तानला. तिथं ऑलरेडी आत्ता असलेले भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार गावठी जेम्स बॉन्ड अजित डोवल हे ऑलरेडी तिथं होते आणि त्या 4 अतिरेक्यांना तिथं हवाली केलं तालिबानच्या. या मसूद अझहरने नंतर पाकिस्तानमध्ये येऊन जैश-ए मोहम्मद नावाची अतिरेकी संघटना काढली आणि जैश-ए मोहम्मदनी 2001 साली, म्हणजे त्याच्या सुटकेच्या 2 वर्षानंतर भारताच्या पार्लमेंटवरती हल्ला केला त्याच्या संघटनेने, असा आरोप त्यावेळच्या वाजपेयी सरकारने आणि लालकृष्ण अडवाणी वगैरे या लोकांनी केला, ज्याच्यामध्ये 7 सिक्युरिटी ऑफिशियल्सला मारलं. 13 डिसेंबरला तो हल्ला झाला होता, 13 डिसेंबर 2001ला. त्यानंतर 2005ला जैश-ए मोहम्मदच्या अतिरेक्यांचा संबंध जोडला गेला अयोध्येमधल्या एका हल्ल्याला 2005 साली. त्याच्यानंतर 2016 साली पठाणकोटच्या एअरबेसवरती हल्ला झाला. तुम्हाला आठवत असेल, तो 3-4 दिवस तो हल्ला चाललेला होता आणि सर्वात मोठा भारतीय इंडियन एअरफोर्सचा तो बेस देशातला हा पठाणकोटला आहे आणि पठाणकोटच्या एअरबेसवरती तो हल्ला झाला, ज्याच्यामध्ये म्हणजे अनेकांचा त्यावेळेला बळी गेलेला होता. 3ऱ्या-4थ्या दिवशी ती कारवाई पूर्ण झाली. त्याच्यानंतर तिथल्या हल्ल्याच्या तपासासाठी नॉन बायोलॉजिकल नरेंद्र मोदींनी ISIला सुद्धा भारतामध्ये येऊन तपास करायची परवानगी दिली होती. ISIला, पाकिस्तानच्या स्पाय एजन्सीला. त्यानंतर 2019 साली सगळ्यांना माहिती आहे, व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये हल्ला झाला. त्यात 40-42 CRPFचे जवान मारले गेले. त्यातला जो सुसाईड बॉम्बर होता त्याचं सुद्धा कनेक्शन जैश-ए मोहम्मदशी जोडलं गेलं. हे सगळं झालं कारण की जैश-ए मोहम्मदच्या संस्थापकाला भारतीय जनता पक्षाच्या पंतप्रधान असलेल्या अटल बिहारी वाजपेयींनी त्याची सुटका केली. त्याच्यानंतर आता नरेंद्र मोदी नॉन बायोलॉजिकल 56 इंच का सीना लाल आग दिखाएंगे पंतप्रधान ज्यावेळेला झाले त्यावेळी, त्याच्यानंतर मे महिन्यामध्ये झाले, नवाज शरीफला शपथविधीसाठी बोलावून घेतलं. 5 डिसेंबर 2014ला उरीमध्ये हल्ला झाला, लष्कराच्या तळावरती उरीमध्ये 11 जवानांची तिथं हत्या झाली. त्यानंतर 2 जानेवारी 2016ला पंतप्रधान बनल्यानंतर 2 वर्षांनी, पहिला झाला 5च महिन्यात पंतप्रधान झाल्यानंतर, पठाणकोटच्या एअरबेसवरती हल्ला झाला. आत्ता जे सांगितलं 7 जणांची हत्या झाली. 18 सप्टेंबर 2016ला पुन्हा उरीमध्ये अटॅक झाला. मग आपण ते पिक्चर आलेले पाहिले ना, 19 जण जिथं मारले गेले. काय तो कैसा है होश वगैरे, काय जोश, असं काहीतरी ते फार गाजलं होतं. 2017ला अमरनाथच्या यात्रेवरती हल्ला झाला, त्याच्यामध्ये 7 जणांची हत्या केली गेली यात्रेकरूंची. फेब्रुवारी 2014-19ला पुलवामामध्ये हल्ला झाला, 41 जणांची हत्या झाली. 9 जानेवारी 2024ला रियासी यात्रेवरती हल्ला झाला, त्यात 10 जणांची हत्या झाली. आत्ता पहलगाममध्ये 22 तारखेला हल्ला झाला, 28 जणांची तिथं हत्या झाली. आणि हे बिंडोक, मूर्ख, नादान, निर्लज्ज RSS भाजपवाले काय म्हणतात, देश सुरक्षित हातों में है, मजबूत हातों में. ऐका हे सगळे किस्से.
आणि हे एवढे सगळे हल्ले झाले, या एका तरी हल्ल्यानंतर हा दिवटा गेला का तिथं लष्कराच्या जवानांचं? आणि काय काय सांगत होता आधी? 1 के बदले 10 सिर काट के लाएंगे, लाल लाख दिखाएंगे. इथे चड्डी पिवळी झाली आहे आणि सांगतोय लाल लाख दिखाएंगे सांगत होता, आणि आता त्याच्याबद्दल काहीच नाही. आणि जेव्हा आता देशातल्या सर्व पक्षांनी पाठिंबा दिला सरकारला की काय ॲक्शन घ्यायची ती घ्याच तुम्ही, आता फर्म ॲक्शन घ्या, ताबडतोब ॲक्शन घ्या. आणि काय केलं यांनी? ते काय 20-22 पाकिस्तानी यूट्यूब चॅनल बंद केले. चीननी लष्करी जवान मारले, भारताची 4,000 चौरस किलोमीटर जागा ताब्यात घेतली. यांनी काय केलं? 53 चीनी ॲप्लिकेशन्सवरती बॅन आणला. काय प्रतिहल्ला केला आहे ना, नॉन बायोलॉजिकलचा प्रतिहल्ला काय भयंकर असतो. चीनवर काय हल्ला केला? 53 ॲप्स बंद करून टाकले. आता पाकिस्तानचे 20-22 यूट्यूब चॅनल बंद करून टाकले. आणखीन सुद्धा करू शकतात. धमकीच देऊन टाकली पाकिस्तानला. लोकांना सांगितलं पाकिस्तानचं पाणी बंद करू. दुसऱ्या दिवशी धरणातलं पाणी सोडून दिलं पाकिस्तानला, आणि उलट जे रोखणार होते ते त्यांना जास्त पाणी मिळालं तिथं. हा यांचा प्रतिहल्ला नॉन बायोलॉजिकलचा. आणि हल्ला कोणावरती? तर देशभरातल्या मुस्लिम समाजावरती. त्यांचा काय संबंध? काय नाही, त्यांचा काय नाही संबंध. त्यांच्यावरती हल्ला करायचा. द्वेष फक्त पाकिस्तानच्या बाबतीमध्ये भारतातल्या मुस्लिमांच्या विरोधात दाखवायचा. आणि या सगळ्या मूर्खांना एवढी अक्कल नाही आहे की 1965 साली ज्या वेळेला पाकिस्तान विरुद्ध युद्ध झालं भारताचं, आणि लाल बहादूर शास्त्रींनी जनतेला आवाहन केलं की सरकारकडे पैसा नाही आहे, कोणाला देणगी देता येत असेल तर द्या. त्यावेळेला हैदराबादच्या निजामानी, 7वा निजाम होता हैदराबादचा, त्या निजामानी 5,000 किलो सोनं दिलं देशाला. पाकिस्तान विरोधात लढण्यासाठी 5,000 किलो सोनं दिलं हैदराबादच्या निजामानी. 5 टन. तेव्हा या संघाच्या पिल्लावळीमधल्या कोणी 5 ग्रॅम तरी दिलं का? इंदिरा गांधींनी त्यांच्या हातातलं, त्यांच्या अंगावरचं सगळं सोनं देऊन टाकलं देशाला. त्याच्या आधी 47 साली पंडित नेहरूंनी 198 कोटी रुपयाची मालमत्ता सरकारला, देशाला देऊन टाकली. हे ते कुटुंब होतं. आणि या देवट्यांमधलं कोणी गेलं? काही 5 पैसे दिले, टिंगल केली. जय जवान जय किसानची टिंगल त्यावेळेला करत होते हे सगळे लोक. त्या 65च्या युद्धामध्ये अनेक नागरिकांनी एका वेळचं अन्न सोडून दिलं, कोणी भात सोडून दिला जेवणामधून रोजच्या, की देशाला गरज आहे. यांनी काय केलं त्यावेळेला? आणि हे एवढी सगळी पार्श्वभूमी यांच्याच कार्यकाळामधली असताना हे अत्यंत निलाजरेपणाने कुठल्या तरी करमणुकीच्या कार्यक्रमामध्ये 9-9 तास बसतात आणि अख्खं खापर लष्करावर फोडून टाकण्यासाठी म्हणून सगळी धडपड चालते. याच्या व्यतिरिक्त पण खूप गोष्टी आहेत. आणि त्या एक कोण आता तिथं अधिकारी कोण होता याच्यावरती पण एक व्हिडिओ करणार आहे. पण हे जे सगळं त्यांच्याच कार्यकाळामध्ये घडलेल्या घटना, आणि मग लोकांना सांगायचं सर्जिकल स्ट्राईक केला. जगातल्या माध्यमांनी सांगितलं की कोणीच मेलं नाही तिथं, फक्त जंगलामध्ये काहीतरी झाडावरती बॉम्ब पडले आणि भारताचाच पायलट, भारताचं विमान पाडलं गेलं, भारताचं हेलिकॉप्टर भारताच्याच लोकांनी पाडलं, लष्कराने, मिसाईलनी. तो पायलट नाशिकचाच होता, त्या हेलिकॉप्टरचा, लष्कराच्या हेलिकॉप्टरचा. आणि त्या अभिनंदनला पाकिस्तानच्या सैन्याने अटक केली तिथं. आणि हे सांगतात इंदिरा गांधींनी सर्जिकल स्ट्राईक नाही केला, सर्जरी करून टाकली पाकिस्तानची. 2 तुकडे करून टाकले एका देशाचे. दाखवा धमक आत्ता असेल तर. आणि विरोधी पक्षाने तर सांगितलंच आहे सर्व निर्णय घ्या तुम्ही. आता निर्णय घेण्याचा कॉम्पिटन्स नाहीये, कार्यक्षमता नाहीये. पण देशामधलं वातावरण मात्र पूर्णपणाने खराब करण्याचे प्रयत्न चालू आहेत. हे मुद्दाम यांच्याच काळामधली कुंडली वाचून दाखवली. अगदी वाजपेयी पंतप्रधान असल्यापासून आत्तापर्यंतची ही त्यासाठी वाचून दाखवली की सावध राहा, सावध राहा. हे आपलं संरक्षण करण्यासाठी हे सरकार आलेलं नाही. हे फक्त उद्योगपतींचं, त्यांच्या लाडक्या भावांचं, तो मुकेश अंबानी, अनिल अंबानी, गौतम अदानी आणि आणखीन 4-5 मेहुल चोक्सी, नमुक तमुक
यांच्या संरक्षणासाठी आहे, तुमच्या माझ्या संरक्षणासाठी नाही आहे. लोकांना जागं करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.